1960च्या उत्तरार्धात हिंदी साहित्यातले प्रसिद्ध नाटककार सर्वेश्वर दयाल सक्सेना यांचे बकरी हे नाटक मंचित झाले। ढासळलेल्या राजकीय मूल्यांवर भाष्य करणारे हे नाटक उपहासिका म्हणून खूप गाजलं। अशाच पद्धतीच्या ग्रामीण बाजावर आधारित चित्रपटाचं चित्रीकरण सध्या जोरदार सुरू आहे। ते म्हणजे हेमा फिल्म्स निर्मित बोकड। या चित्रपटात सयाजी शिंदे, विनय आपटे, शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, किशोर कदम, प्रिया बेर्डे, उदय सबनीस यांच्या बरोबरीनेच अमेय वाघ, हेमांगी राव, मानसी मराठे अशी तरुण कलाकारांची फौजही आहे। या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद भालचंद्र कुबल आणि राहुल साळवे यांनी लिहिली असून दिग्दर्शन केलंय प्रवीण कारळे यांनी। बॅलन्स त्यांच्याकडे दोघांना होते ना, दोघांना होते। हा, दोघांना एक जण जाते की खूप जाते असं काहीतरी थोडीशी बोलत चालले असेल। त्याला हाय घ्या, त्याला हाय केलेला। 1 2 3 4 1 2 3 1 2 3 1 या चित्रपटात बेसिकली आम्ही बोकड हा आमचा एक सरपंचाचा बोकड आणि त्याच्यावरून होणारे सगळे गोंधळ गडबड याच्यावर हा आम्ही चित्रपट करतो। बेसिकली म्हणजे पॉलिटिकल सटायर आम्ही या चित्रपटात आम्ही करतो। 1 2 3 slowly एकदम स्लो 5 4 3 4 5 6 7 down आपल्याकडे म्युझिकल तशा फार कमी होतात। म्युझिकल म्हणजे आपल्याकडे फिल्म मध्ये गाणी असतात, पण फक्त गाण्यातनंच कथा पुढे जाणं हा एक पहिल्यांदा मला वाटतं आपल्याकडे मराठीत हा उपक्रम होते। हॉलिवूडमध्ये अनेक फिल्म्स आहेत, आपल्याकडे होतंय आणि मला असं वाटतं की उत्तम स्क्रिप्ट आहे, इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे आणि ही सगळ्यांना खूप उत्तम अपील होईल, कारण नवीन फॉर्म आहे आणि प्रेक्षकांना या फिल्ममधनं खरंच खूप काहीतरी वेगळं, आपण जे दरवेळेस म्हणतो वेगळं ते खरंच या फिल्ममधनं वेगळं आणि नवीन बघायला मिळालं। काय घेऊन चालणार टिकाव घेतला म्हणून तुझा टिकाव लागणार। गाणं वाजलं की ऍक्शन चालू करा आणि तू स्पेशली 4च्या नंतर चालू कर, तू अजून पुल बॅक करतो। ॲक्च्युली ज्यावेळी मला स्टोरी रायटरनी स्टोरी ऐकवली त्यावेळी मला ही स्टोरी फार पसंत पडली आणि आपण एक पिक्चर बनवावा असा मी विचार केला आणि देवसाहेबांना ही आयडिया मी सांगितली तर ते हो म्हणले। नंतर मी पण बोललो की मला आपण पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ, आपण दोघात मिळून पिक्चर प्रोड्यूस करावा। थोडा जवळ आहे ना म्हणून सद्य परिस्थितीवर खोचकपणे भाष्य करणारा हा चित्रपट लोकांना हसवता हसवता विचारात पाडेल अशा धाटणीचा आहे। सध्या मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आपल्याला होताना दिसत आहेत। अशाच पद्धतीचा एक वेगळा प्रयोग आर.के. बॅनर प्रस्तुत अगडबम या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे। या चित्रपटात रंगभूषा, वेशभूषा या तांत्रिक गोष्टींवरही विशेष लक्ष देण्यात आलंय। तर पाहूया या चित्रपटात अगडबम असं काय आहे। या चित्रपटात तृप्ती भोईर या अभिनेत्रीने तब्बल 250 किलो वजनाच्या नाजुका नावाच्या सुंदरीची भूमिका केली आहे आणि या नाजुकाच्या नवऱ्याची भूमिका करतायत प्रसिद्ध विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे। तर दिग्दर्शन केलंय सतीश मोतलिंगे यांनी।
गडबॉम्ब इटसेल्फ हे खूप वेगळे चित्रपट आहे की गेटअप आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन भारतात साकारण्यात आलेली पहिली फिल्म आहे. अनिल पेमगिरीकर जे आहेत खूप सिनियर मेकअप आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडून मी हा मेकअप करून घेते. त्यांनी आतापर्यंत हिंदी मोठमोठ्या फिल्म्स केलेल्या आहेत. कमल हसनची जशी दशावतार आहे, चाची 420 आणि बऱ्याच मूवी त्यांनी केल्यात. मराठीला ते हा प्रयोग पहिल्यांदाच करत आहे. मला असं वाटतं की आपल्या पूर्ण भारतामध्ये पूर्ण बॉडी मेकअप हा जो प्रकार आहे हा पहिल्यांदाच होतोय. मेकअपची तयारी करताना जवळजवळ आम्हाला 6 महिने लागले दादांना. माझी सुरुवातच आरशात होते आणि दिवस हा आरशात बघूनच संपतो. यामध्ये मी रायबा देवकुळे नावाचं एक पात्र साकारतोय. वडिलांच्या वचनामुळे एका नको असलेल्या लग्नात त्याला अडकायला लागतं, अशी ती गोष्ट आहे अगडबमची. ही फिल्म जेव्हा हातात घेतली तेव्हाच मला माहिती होतं की हा खूप मोठा चॅलेंजिंग जॉब आहे की 8 तास आर्टिस्टला दिल्यानंतर आपल्याला तर हार्डली 2 ते 2.5 तास भेटतात आणि त्या मेकअपची व्हॅलिडिटी 3 तासाची आहे फक्त. त्या 3 तासामध्ये तुम्हाला म्हणजे आर्टिस्ट जर 9च्या शिफ्टला जो मेकअपला बसला तो 3:30-4ला रेडी होतो. मग सनलाईट एक 5-5:30 वाजेपर्यंत असते. मग 1.5 तासात उरल्या 1.5 तासात दिवसाचे 5 सीन काढायचे आहेत. चॅलेंज होती. बाकी मेकअपला ठीक आहे आम्ही करत आलो. चॅलेंज होती आणि मेन कॅरेक्टर आहे ना फिल्मचं मुख्य कॅरेक्टर ज्याचं टायटल रोल आहे. टायटल रोलचं असल्यामुळे मेकअपचं महत्व वाढतं ना. मेकअपचं महत्व आणि आमची जबाबदारी मोठी होऊन जाते का नाही बाबा टायटल रोल चांगलं काम झालं पाहिजे. ही स्टोरी म्हणजे जवळजवळ देवाचा प्रसाद मिळाल्यासारखं आहे. या स्टोरीच्या मागे मी 1 वर्ष अभ्यास केलाय. म्हणजे जेवढे टेक्निशियन आहेत म्हणजे सतीशजी असो किंवा अनिलजी आहे, अनिल पेमगिरीकर आमचे जे आहेत मेकअप मॅन किंवा वडेवर आमचे आर्ट डिरेक्टर आहे, डान्स डिरेक्टर आहे, या सगळ्यांना भेटण्याआधी ही स्क्रिप्ट 1 वर्षाआधी माझ्याकडे आली होती. 1 वर्षापासून मी या स्क्रिप्टवर काम करते. 1000 वेळा मनात असे विचार आले की हे अशक्य आहे, हे करणं खरंच अशक्य आहे. पण मी याचा बराच अभ्यास केला, बऱ्याच लोकांना विचारलं, बऱ्याच सिनियर लोकांबरोबर डिस्कस केलं. याच्यामध्ये मी पैसेही वाटणार आणि सगळंच करणार असं होत नाही. आणि माझ्या जेवढे टेक्निशियन आहेत त्यांचे फोटो आज माझ्यावर आहेत. त्यांचे पेमेंट सुद्धा व्यवस्थित वेळेवर गेलं पाहिजे. माझ्या डोक्यात काही राहत नाही. फिल्मला घेऊन, क्रिएटिव्हिटीला घेऊन सतीश आणि आमचं बरंच डिस्कशन आहे. याच्यामध्ये आई वडिलांचा एवढा मोठा हातभार राहिला की ते माझी दुसरी बाजू बनले आणि त्यांनी माझी ही प्रोड्युसर ही बाजू खूप सांभाळून घेतली या फिल्ममध्ये. थोडी तुमची स्ट्रॉंग असावी टेक्निक, पण टेक्निकली जे आपल्याकडे मराठीमध्ये अजून टेक्निकली एवढी सुधारणा झालेली नाहीये. मला असं वाटलं की या प्रकारचा जो चॅलेंज हा आपण स्वीकारून याला आपण साकारण्याचा प्रयत्न करूया. याला यश किती मिळेल मला माहित नाही, पण नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे. सध्या मराठी चित्रपट सृष्टीत आपल्याला असेच वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि यापुढेही हे प्रयोग नक्की होत राहतील, कारण मराठी चित्रपटाने आता जगात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. आपण आता भेटूया हाऊसफुलच्या पुढच्या भागात नव्या घडामोडींसकट. तोपर्यंत बाय बाय.